घ्यायचं मम्मी हे मंदिर. हे केवढंच आहे मग मंदिर? 2,88,000 आयुष्यपत. 3,25,000. छोटा तुमच्या रूम मध्ये करून लावायचा का? 2 लाखापर्यंत होईल छोटा ह्याच्यामध्ये. एवढा खर्च केला तुम्ही गेला तरी काय. मी हे मंदिरचं रेफरन्स दाखवलं त्यांना की मला जे समोरचं आहे ना ते असं पाहिजे. सी हे असं ऑलरेडी खलील भाईने हे ऑलरेडी असं मंदिर बनवून ठेवलंय. बाय द वे तुम्ही हे बघितलं का? आपल्याला बेस्ट क्रिएटर अवॉर्ड भेटला होता. गाईज आणखी पार्सल आले, अनबॉक्सिंग करू. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? भारीच असणार. तर गाईज आजचा ब्लॉग पण खूप जास्त स्पेशल होणार आहे. काय होणार दिवसभर आहे मला माहित नाही, पण मजा येते म्हणून स्पेशल होणार आहे. तर आता मी जिम आमची झाली आहे, आता मी घरी जातो, रेडी होतो. आणि आज पण आपला माझा सखी सखामध्ये क्लास आहे सोशल मीडियाचा. तर पहिले मी घरी जातो, रेडी होतो, स्टुडिओला जातो, सखी सखाचा क्लास घेतो आणि मग बघू आपण आता आणखी दिवसभर काय काय करायचं. सो गाईज जस्ट माझा क्लास घेऊन झाला आहे सोशल मीडियाचा आणि आता खूप भूक लागली, तर आता मी इकडे जेवण करतोय आणि मी फुल इकडे डाएटचं खातो गाईज. थोडासा राईस आणि पनीर. सध्या पनीरमध्ये खूप जास्त बेस्ट आहे, मी पनीरने खाते. मी घेतलं टोफू. सध्या पनीर खाणं बंद केलं आहे गाईज, कारण की मी बघितलं एवढा डेअरी बंद झाला आहे. तुकाराम मुंडे सर एक नंबर काम करतात, त्यामुळे मी पण सध्या माझं पनीरवरचा भरोसा उठला आहे, त्यामुळे मी टोफू खातोय. बाय द वे तुम्ही हे बघितलं का? आपल्याला बेस्ट क्रिएटर अवॉर्ड भेटला होता लोकमतकडनं. सो खूपच प्राऊड मोमेंट होती माझ्यासाठी. मे बी तुम्ही मिस केलं असेल, मी इंस्टाग्रामवर टाकलं होतं. आणि हे सगळं गाईज शक्य होते फक्त तुमच्या प्रेमामुळे. सगळ्या गोष्टी जेवढ्या माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होतात ना, हे फक्त तुमच्या प्रेमामुळे पॉसिबल होते गाईज. सो लव्ह यू गाईज. आणखी पार्सल आले, अनबॉक्सिंग करू. कुकर आले गाईज याच्यामध्ये. सी तर दिसतंय. याच्यामध्ये जी सगळी अटॅचमेंट आहे आणि हे असं आहे. याच्याकडे हँडल्स वगैरे आतमध्ये दिलेत. सो गाईज आता मी, छाया मॅडम आणि मम्मी आम्ही तिघ जण चाललोय देवघर बघायला. त्यानंतर आम्हाला उंबरठा बघायचा आहे, घराचा उंबरठा, आणि एक नळ पण बघायचा आहे. तर आता आम्ही चाललोय. छाया मॅडम शेव खात आहेत, मम्मी मस्त रेडियम बसली आहे. आज मम्मीला ब्लॉगमध्ये काय घेतले जबरदस्ती माहिती आहे, कारण की मला लास्ट ब्लॉगला खूप सारे कमेंट आल्या की मम्मीला ब्लॉगमध्ये घे, मम्मीला ब्लॉगमध्ये घे, मम्मी ब्लॉगमध्ये असल्यावर मजा येते. तर मम्मीला ब्लॉगमध्ये मुद्दामून घेतलंय. मम्मीला ऍक्च्युली बरं नव्हतं. मी मम्मीला कॉल केलेला तर ती झोपलेली होती, बरं नव्हतं. मग तिला सांगितलं, ती रेडी होऊन मग आली आहे. आणि तुम्हाला वाटेल की या दोघी जण मागे बसल्या आणि तो एकटा काबर समोर बसून गाडी चालवतोय. तर विषय असा होतो की जेव्हा मम्मी ऍक्च्युअली छाया मॅडम आणि मी स्टुडिओवरनं आलो घरी मम्मीला घ्यायला, तर जेव्हा मम्मी येते तेव्हा छाया मॅडम मागे जाऊन बसतात मम्मी सोबत. आणि छाया मॅडम मागे बसल्या म्हणून मम्मी पण समोरून बसत नाही, मम्मी पण मागेच बसते आणि मला हे ड्रायव्हर करून सोडतात. तर माझ्या बाजूला कोणीच नाही आहे गाईज, मी एकटा यांचा ड्रायव्हर म्हणून चाललो यांना घेऊन. आणि नेहमीच असंच होतं गाईज. आम्ही पोहोचलो इकडे उंबरठे बघायला आणि इकडे खूपच भारी भारी वस्तू दिसतात. आणखी लेट्स सी आतमध्ये काय काय. चेअर मस्त रोई. कितनी की ये चेयर? 1,35,000ची चेअर आहे. आपल्या स्टुडिओची पण सागवानची आहे ना? आणि हे मंदिर कशाचे आहेत? हे केवढंच आहे मग मंदिर? 2,88,000 आयुष्यपत. घ्यायचं मम्मी हे मंदिर. कुठं ठेवतो? मंदिराच्या अर्धी पण जागा नाही आहे. अर्धी का? अर्धी आहे ना. हो ना, अर्ध मंदिर आहे, तेवढी जागा आहे. हे 2 लाखाचं, तर ह्याचं हाफ जाईल 1 लाखापर्यंत ऑलमोस्ट. भारी वाटते नाही पण मंदिर. तुम्ही हे पडदे म्हणताय का? गाय वासरू छान. गाय वासरू पाहिजे मंदिरात. छाया मॅडम म्हणते सोडता घरात मंदिरात कुठं का होईना पण पाहिजे गाय आणि वासरू. असं काही काही असं असतं दूध पिताना. छान असतं. सिंपल आहे पण छान आहे. हा सिंपल छान डिझाईन आहे, आहे. जास्त डिझाईन नाही, छान वाटते. हॉलमध्ये एवढं बसणार नाही, बाहेर ठेवावं लागेल. बसेल पण मग बाकी काही ठेवता येणार नाही. आतमध्ये जाणार नाही. बसून बघ कम्फर्ट. 3,25,000 भारी बट. 3,25,000. चालू. छोटा तुमच्या रूम मध्ये करून लावायचा का? 2 लाखापर्यंत होईल छोटा ह्याच्यामध्ये. काय आता एवढा खर्च केला तुम्ही गेला तरी काय. छान मॅडम, तो तुमच्या रूम मध्ये लावायचा का असा? 2 लाखापर्यंत पडेल आपल्या घराची, याच्यापेक्षा छोटा. म्हटलं मग कर.
हसायला लागला म्हणजे एवढा खर्च केला मग एवढ्यानं तरी काय होईल. 4 महिने बनायला लागतील एवढं. हँडमेड आहे काय सगळं? अच्छा, ते हाताने बनवले. हँडमेड प्लस एक व्यक्ती बनवतो. अच्छा, एकच व्यक्ती बनवतो हे सगळं पूर्ण आणि ते हे असं हँडमेड हाताने आहे हा ते म्हणून 4 महिने लागतात त्याला सुतार बनवायला. नाही का सुताराकडं जे सामान असतं. अच्छा, 2 व्यक्तींनी वेगवेगळ्या बनवून डिफरन्स येऊ शकतो, त्यामुळे एकच माणूस बनवतो त्याला. आणि फिनिशिंग पण भारी आहे त्याची, वाटत पण हे हाताने बनवले सगळं. आपल्या पण सर्वांच्या पण चेअर हातानेच बनवलेले आहे. हो, त्या सागवानच्या. चेअर आणि बाहेरचा आहे हो, ते पण हाताने बनवलेलं आहे हो ना. सो गाईज, आता मी एका ठिकाणी आलोय. हे जे आहे तिकडे आता बाहेर गेलेत, त्यांनी आपलं सगळं स्टुडिओचं मोस्ट ऑफ द काम केले. तर त्यांच्याकडे आता आम्ही मंदिर बाजूला टाकणार, आम्ही कस्टमाइज मंदिर करणार आहेत. सो आम्ही त्यांना डिझाईन दिली आहे लास्ट टाइम येऊन. आता यावेळेस आम्ही मम्मीला पण सोबत आणले फर्स्ट टाइम इकडे. आणि स्टुडिओ असं असतं की स्टुडिओ जे आम्ही बनवत होतो ना, त्यावेळेस आम्ही लिटरली 1-2 वाजेपर्यंत इथं थांबून कामं करून घेतले. छाया मॅडमनी रात्री 1-2 पर्यंत थांबून आम्ही कामं करून घेतो स्टुडिओच्या वेळेस. काम करता पण खलीलबाईकडे एवढं काम असतं की ते लवकर देतच नाहीत, कारण त्यांना थोडा वेळच नाही राहत. इथे आपल्या मंदिरचं काम होणार आहे. इथे आम्ही डिझाईन दिली, तर कस्टमाइज मंदिर बनवून घेणार आहे गाईस. मी हे मंदिरचं रेफरन्स दाखवलं त्यांना की मला जे समोरचं आहे ना ते असं पाहिजे. सी, हे असं डोअर पाहिजे ना, असंच पाहिजे. तर त्यांनी मला दाखवलं. खलीलबाईला ऑलरेडी त्याच्यावर काम करताय. ऑलरेडी खलील भाईने हे ऑलरेडी असं मंदिर बनवून ठेवलंय. सी, ॲज इट इज गाईज. मी असं ॲज इट इज पण करू शकतो, भारी वाटेल ते. मंदिर बनले आपलं. काय म्हटलं? ऐसे चाहिए, परफेक्ट. ये देखो, हम कुछ तो युनिक बनाने वाले हैं. तसं नाही, हे काय माहितीये का कसं बनवते आपण की वॉल वरती असं दिसेल ते वॉल मध्ये घोडे सगळे की असे वॉल मधून बाहेर आलेत, असं इम्पोज होईल 3D मध्ये. सगळ्यांची एका साईडला सरळच असते. एका साईडला सरळ ना, कोणाचं असं इकडं नाही सगळ्याच्या एक साईडच करणार आपण. गाईज, आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही SDHMR शीट वरती SDHMR शीट पे ना काही भाई SDHMR शीट वरती आम्ही CNC कटिंग करून ती घोड्याची जी पेंटिंग लावतात ना, तर पेंटिंगच्या ऐवजी आम्ही पूर्ण एक वॉलला असं पेंट करणार आहे आपल्या वॉल सारखं. आणि त्यातनं असं दिसेल की ते घोडे बाहेर येतात, थोडेसे इम्पॉज दिसतील. तुम्हाला इकडे जरा दाखवतो आपण काय करतोय, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सी, अब ये हे असं 3D दिसतील हे घोडे एका वॉलला, म्हणजे एक पूर्ण वॉल आपली अशी दिसेल. गाईज, कमेंट करून सांगा ही आयडिया तुम्हाला कशी वाटते. कोणता फोटोला याचा? अन्नपूर्णा? नाही, फोटो नसतो तो, ती मूर्ती असते अन्नपूर्णाची. ती ह्याच्यातच असते, तळाच्या ह्याच्यात. अच्छा, आपल्या घरात अन्नपूर्णा तू, यांच्या घरात हे यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या करून लावायला सांगू आपण. तसं नसतं ते. तुम्हीच तर आहे अन्नपूर्णा. इथून पुढे तुम्हीच तर बनवणार भारी भारी विषय सगळे घरामध्ये. ते बनवायचं वेगळं असतं आणि ते जेव्हा त्या धान्याला बरकत देणारी देव, अच्छा त्याला एवढी बरकत दे, एवढीशी गोष्ट केली तर सगळ्या घराला पुरली पाहिजे, अच्छा असं असतं. ते त्याला बरकत दे. अच्छा, मला वाटलं अन्नपूर्णा म्हणजे जे चांगलं चांगलं करून बनवती तिला अन्नपूर्णा आपल्या म्हणते. घरात कधीच अन्नाची कमी नाही पडली पाहिजे असं. अच्छा, ती अन्नपूर्णा. म्हणजे ही डिझाईन फायनल झाली आणि ह्याच्या अकॉर्डिंग आम्ही थोडं तसं ते करणार आहे. म्हणजे असं दिसेल ते की वॉलवरती पूर्ण घोड्याचे बाहेर येतं वॉलवरनं, आणि आम्ही घोड्यांना कलर पण असा एकच देणार. जो वॉलचा कलर आहे ना तोच घोड्याचा कलर असणार आहे. त्यामुळे ते सगळं असं दिसेल की वॉल मधनं बाहेर येतं, तर काहीतरी खूपच भारी दिसणार आहे गाईज. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲज युअर डिमांड मी मम्मीला आज व्लॉग मध्ये घेतलेलं आहे. आणि मस्त आज आम्ही गेलो देवाचे मंदिर बघितलं एका ठिकाणी. तिथं आम्हाला ॲक्च्युली उंबरठा बघायचा होता, पण उंबरठा तिथे तसा भेटला नाही. तर मग आम्ही देवाचं मंदिर एका ठिकाणी कस्टमाइज करायला टाकलंय, हो ना. सो येस, ते पण काम झालंय. आणि एक जो नळ बघायचा होता आम्हाला, तो पण तिथे भेटला नाही, तो स्टॉकमध्ये नव्हता. सो प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. लाईक करा, मी सांग बोल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. आणि आज नवीन विषय, हाईपचं बटन असतं त्याला टॅप करायला सांग सगळ्यांना. हाईपच्या बटनला टॅप करा. येस गाईज, व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, हाईपच्या बटनवर टॅप करा. मी फक्त तुमच्या ह्या लाईकचा कमेंटचा भुकेला आहे गाईज. मला बाकी काय नको तुमच्याकडनं, फक्त कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला 1 मिलियन करायचे त्या युट्यूबवरती, काय मम्मी. आणि इंस्टाग्रामला पण व्हायलाच पाहिजे. आणि इंस्टाग्रामवरती पण आणखी जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर जाऊन इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि मी स्नॅपचॅटवर खूप जास्त ऍक्टिव्ह असतो, तर स्नॅपचॅटवरती पण जाऊन मला तुम्ही सबस्क्राईब करा. येस, स्नॅपचॅटवर पण सबस्क्रिप्शन आहे. सो टाटा बाय बाय, सी यू गाईज, भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. ये मी आणि मम्मी तू बघितलं ना, मी आजकाल रोज व्लॉग बनवतोय, रोज रात्री काय करतोय मी, एडिट करतो, रोज रात्री एडिट करतोय गाईज. आता मी घरी आलोय, आता मी घरी जाईल, जेवण करेन आणि लगेच एडिटिंगला बसेल. हा व्लॉग उद्या पडेल. असं माझं प्रॉपर आता 5 दिवसापासून 6 दिवसापासून माझा प्रॉपर रुटीन सुरू झालाय गाईज. चलो टाटा बाय बाय, सी यू, लव्ह यू ऑल.
बाय बोल मम्मी. बाय.